हॅलो, नमस्ते. कसे आहात सगळे? छान ना? मी पण एकदम मस्त आहे. आज का नाही, मला काही महत्वाच्या गोष्टी आपल्याशी शेअर करायच्या आहेत. आपण आजूबाजूला बघतो, आपले समवयस्क कसे इझिली फसतात, म्हणजे फसवले जातो. वयाप्रमाणे आपण जरा हळवे झालेलो असतो, त्यामुळे असेल. म्हणून मला वाटलं ह्या गोष्टींबद्दल जरासं बोलावं. आणि काही गोष्टी मी बघितलेल्या माझे आजूबाजूच्या ह्या पण शेअर करणार आहे. पहिलं मी सांगणार आहे माझे मैत्रिणीचे सासूबाईचे. मिरजेत राहत असताना, हे 15-20 वर्षापूर्वीची गोष्ट. तिच्या सासूबाई नाहीयेत आता, नातू म्हणून. अहो, तिच्या सासूबाई खूप प्रेमळ, खूप चांगली बाई होती. खूप प्रेमळ होत्या, खूप चांगल्या. त्या सकाळी सत्यनारायणाचे देवळात गेल्या होत्या 8:30-9 दरम्यान. गेल्या वेळेला तिथे 2 यंग मुलं, म्हणजे 25-30ली असेल, वेल ड्रेस्ड, ह्यांना नमस्कार केले. आजी म्हणाले, आम्ही नवीन धंदा चालू करतो, आम्हाला तुमचा आशीर्वाद पाहिजे, म्हणून तुम्ही एवढं करा. तुमच्यासारखल्यांचं का नाही, आम्हाला आशीर्वाद मिळाला की आमचा बिझनेस खूप छान होईल. म्हणून ते त्यांचे खिशातले 500 नोटांचं बंडल काढून देवासमोर ठेवलं आणि ह्यांना म्हणाले, तुम्ही तुमचं सोनं, ते सोन्याचा स्पर्श होऊ देत आमचे पैसेला, म्हणजे आमचे पैसेला भरभराट येईल. हे हातातल्या बांगड्या, पाटल्या, गळ्यातलं सगळं काढून त्यांचे नोटांचे बंडलवर ठेवलं. खरी घडलेली घटना आहे मी सांगतेय. आणि डोळे मिटून प्रार्थना करूया म्हणाले. हे डोळे उघडेपर्यंत ती माणसं, ह्यांचं सोनं आणि त्यांचे होते पैसे त्यांचेच होते नोडम, सोनं ह्यांचं सगळं, बांगड्या आणि गळ्यातलं सगळं काढून ठेवलेलं, सगळं घेऊन पळाले. पोलीस कंप्लेंट दिलं, काही झालं, पण काही मिळालं नाही. म्हणजे त्यांचे हळवारपणाचं, त्यांचे मनाचं, त्यांचे चांगुलपणाचं फायदा घेऊन त्यांना फसवलं गेलं. म्हणून मला वाटलं काही गोष्टी शेअर कराव्या आपल्याशी. पहिली गोष्ट म्हणजे हल्ली कसं फोनवर आपल्याला फोन येतो कोणाचाही, तुमचं एटीएम बंद पडणार आहे, चालू करायचं आहे ना तुम्हाला, ते नंबर सांगा, आधारचा कुठलाच नंबर, असे फोन येतात बरं का. एक 5-6 वर्षापूर्वी मला सुद्धा फोन आलेला होता, स्टेट बँकेतलं तुमचं एटीएम बंद पडणार आहे, तुम्हाला चालू ठेवायचं आहे का नाही वगैरे. मलाही पटकन सुचेना. मी माझ्या मुलगा फोन घेतला, म्हणाला, कुठे जामता रेवून बोलता का, म्हणाला, रविवार आहे, वर्किंग डेला सुद्धा लोक एवढं काम करत नाहीत, आज रविवारी कुठे तुम्ही विचारत. लगेच नंतर तो फोन बंद झाला आणि ठेवला नाही. कधी असे फोन आले तरी फोनवरनं तुमची कुठली पर्सनल माहिती शेअर करू नका. गरज असलं तर तुम्ही पर्सनली बँकेत जावा. आणि एक सांगते तुम्हाला, कुठली बँक तुम्हाला फोनवरनं तुमचं एटीएमचं नंबर म्हणा, आधारचा नंबर, ओपीटी काहीही मागत नाही. कुठलाही तुमचं पर्सनल नंबर फोनवरनं कोणी विचारलं तरी कधीच सांगू नका. ही झाली पहिली टीप. आणि दुसरं, ते म्हणतात, अहो मेडिकल चेकअप आहे, फ्री चेकअप आहे. आपल्याकडे कसं फ्री म्हटलं की लगेच जरा लोक जागे होतात. फ्री आहे, तुमचं आधार कार्ड द्या, पहिले 40 लोकांनाच आम्ही घेणार आहोत, अमुक तमुक काही थापा मारतात. त्यामुळे ह्या फ्रीचे
ह्याला तुम्ही बिलकुल बळी पडू नका. कुठलाच आपला नंबर देऊ नका. असं काहीही नसते. आणि ऑनलाईन शॉपिंग करताना सुद्धा कित्येक वेळेला का म्हणजे आपण हल्लीचे मुलांचे एवढं स्मार्ट नसतो. काहीतरी आपल्याला मेसेज येते, अमुक अमुक ह्याच्यावर ॲप डाउनलोड करा, अमुक करा. अगदी तुम्हाला निम्मे किमतीला गार्डनिंगचं तुम्हाला आवड आहे, गार्डनिंगचे इक्विपमेंट्स असतील किंवा आणि काही तुम्हाला अमुक घरपोच डिलिव्हरी देतो म्हणून फसवतात. हेलाही कशालाही तुम्ही बळी पडू नका. तुम्हाला माहीत नसलेले कुठलेही ॲप म्हणा काही डाउनलोड करू नका, क्लिक करू नका. आणि एक महत्वाचं नुकतंही घडले मुंबईत, आपण बघितलं असेल. काही लोक कसं एकटे एकटे राहतात, मग रोमॅन्ससाठी, दोस्तीसाठी पहिल्यांदा बोलतात, हे करतात. एकटे राहून ते पण कंटाळलेले असतात. त्यामुळे त्यांनाही वाटते हो एखादशी मैत्रीण किंवा मित्र असलेला बरा म्हणून. आधी मैत्री असते, मग मैत्रीचे नावावर पैसे मागतात. असं तुम्हाला फोनवर झालेल्या मैत्रीला, कोणालाही मित्राला मैत्रिणीला पैसे द्यायला जाऊ नका. तर निव्वळ फसवणुकीचं आहे. आणि इन्व्हेस्टमेंट आणि गिफ्टसाठी कित्येक वेळेला अशा जाहिराती येतात, फोन येतात. तुम्हाला बघा अमुक मिळते, तमुक मिळते, इन्व्हेस्ट करा. अहो माझे मैत्रिणीचे मिस्टर चंदनाची झाडं अमुक एवढे रुपये हे करा, तुमच्या नावावर एवढी चंदनाची झाडं हे केली जातील, असं काहीतरी. आणि बँकेत नोकरी करत होते ते. एवढं असून त्यांचे सारखाला माणूस सुद्धा फसला गेला, इन्व्हेस्ट केले आणि ते पैसे सगळे बुडाले. मग आपलं तर काय हो. त्यामुळे असे कुठल्याच गोष्टींना बिलकुल बळी पडू नका. आणि तुम्ही कुठेतरी जात असताना, ही पण घडलेली गोष्ट सांगते मिरजेतली. आमच्या ओळखीच्या बाई होत्या त्या. त्यांना एक माणूस भेटला. तो म्हणाला पोस्ट ऑफिसमध्ये बघा तुम्हाला वयस्क लोकांना 60चे वरचेंना पैसे द्यायची नवीन स्कीम चालू झाली आहे, चला म्हणाले. ह्या जायला लागल्या त्याच्याबरोबर. तसं तो काय म्हणाला आहे ना, हे बघा तुमचे अंगावरचे दागिने म्हणजे बांगड्या होत्या, गळ्यात चेन होती, हे एवढं काढून पिशवीत ठेवा. का म्हणजे तुमच्या अंगावर दागिने बिगिने बघितले की तुम्हाला काही ते स्कीम मध्ये घेणार नाहीत, तर सगळं पिशवीत ठेवा म्हणाला. त्या बाईन काढून पिशवीत ठेवलं आणि तो म्हणाला थांबा मी बघून येतो, हे करतो आणि चला आत म्हणाला. आणि आत जाताना पोस्टातच आत जाताना तो म्हणाला ताई पिशवी माझ्या हातात द्या, हळू चाला. हे आपलेपणानं पिशवी त्याच्या हातात दिली, तो माणूस गायब. म्हणजे हे काढून ठेवलेलं सोनं सगळं गेलं. तरी ह्या आत गेल्या, हे विचारलं अशी काही स्कीम आहे का. पोस्टातली माणसं म्हणाली अशी काही स्कीम नाहीये. त्यामुळे असं काहीही सांगून आपल्याला एस्पेशली वयस्क माणसांना फसवलं जाते. इथे सही करा, तिथे सही करा, काही सांगतात. पण तुम्ही व्यवस्थित विचार करून व्यवस्थित किंवा तुमचे खात्रीचं माणसाशिवाय कशालाही सही करत जाऊ नका. आणि किती आपलं असलं तरी स्वतःला हवं एवढं स्वतःकडे ठेवून घेऊन उरलेलं द्या मुला बाळांना सुद्धा. आपल्याकडे एक म्हण आहे बघा, जेवणाचं ताट द्यावं पण बसलेला पाठ देऊ नये. म्हणजे आपण सर्व काही त्यांना देऊन टाकलं की उद्या मुलांनी विचारलं नाही तर आपलं. आपण कितीतरी उदाहरणं बघितली. अहो रेमंडचे एवढे मोठे करोडपती
त्यांच्यावर सुद्धा काय पाळी आली आपण बघितलंय. मग आपण काय, आपण सगळी चिल्लर माणसं. त्यामुळे आपण आपली काळजी घ्यायला पाहिजे आणि सुखी आनंदी राहायला पाहिजे. अच्छा, हॅव ए गुड डे.